या प्रचार सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, तुमच्या विभागाचे नेते विक्रम पाटील साहेब, रासपेचे सर्वे आमचे जानकर साहेब आणि हाताचे आणि कब्बशीचे सर्व उमेदवार आणि माझ्या जमलेले बंधू आणि भगिनी, भारी जुळवलं ह्या पॅनेलनं. हातात कब्बशी दिलेली आहे. कमळ उगवायचा तर प्रश्नच नाही, वाळवंटच आहे इकडे सगळं. पण चहा प्रत्येकाला लागतोय आणि तो चहाचा कप हातात लागतोय. पॅनेल एक नंबर आहे. मला कळालं की इथला आमदार म्हणतोय की प्राणी संग्रहालय आणायचं आहे. आमच्या कोल्हापूरचा हत्ती ओढून नेला. प्राणी संग्रहालय काढायला परवानगीच नाकारल्या आणि हा म्हणतोय प्राणी संग्रहालय. मला तर असं वाटतंय संग्रहालय काढून एका पिंजऱ्यात शाला बसवतील, दुसऱ्या पिंजऱ्यात मोदीला बसवतील, तिसऱ्या पिंजऱ्यात आमचा मुख्यमंत्री फडणवीसला बसवतील आणि लयच चांगला म्हटलं तर पालकमंत्री आमचा चांगला आहे तो चित्ता म्हणून बसवतील. काय घोषणा करायची? पाण्याचा प्रश्न आहे आणि प्राणी संग्रहालय, कल्पनेच्या पलीकडच्या घोषणा आहेत या सगळ्या. मित्रांनो, 14 पासून नुसत्या घोषणा आहेत बीजेपी वाल्यांच्या, लक्षात घ्या. करणं तर काहीच नाही, काहीच केलं नाही. मत म्हणजे मताची व्याख्या सांगितल्या, हे लक्षात घ्या. मत म्हणजे तुमचा स्वाभिमान आहे. मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. 14 पासून आपले सगळे संसार उद्ध्वस्त झालेत. स्वाभिमानाचा पत्ता राहिला नाही आपणाला. मी तर जत करणं सांगतो, 14 पासून ह्या गावात शासकीय नोकरी कुणाला मिळाल्या का? सगळं ह्याने खाजगी केलंय. एक तुमची मुलगी बोलली की काँग्रेसनं काय केलंय. काँग्रेसनं केलेलंच मोदी विका लागलाय. काँग्रेसनं काय केलं? जे जे काँग्रेसनं केलं ते मोदी खाजगीकरणाला विका लागलेला आहे. माझ्या बांधवांनो, सावध राहा. केंद्राचं राजकारण, राज्याचं राजकारणाचा पाया म्हणजे नगरपंचायत आहे, झेडपी आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. आणि इथं तुम्हाला बीजेपीला गाडावं लागेल. बीजेपीला गाडावं लागेल. माणूस माणसात ठेवला नाही. अरे पूर्वी उरसाला मी सगळ्या जाती धर्माची माणसं जायची. मुस्लिमांच्या उरसाला जात होतो का नाही? आता शंका मनात यायला आल्या, कसं जाऊ आम्ही म्हणून. हा देश सर्व जाती धर्मांचा देश आहे, गुण्या गोविंदानं राहणारा देश आहे. आणि या सगळ्या गुण्या गोविंदानं जाती धर्माच्या लोकांना बांधणारी जी ह्या देशातलं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे घटना, राज्य घटना. ती बदलाची भाषा बीजेपी वाले बोलू लागलेले आहेत. कसं सहन करायचं? आंबेडकरांचं नाव मिटवणार, घटना बदलणार, आरक्षण संपवणार, ह्यांचीच पिलावळ बोलते ना. एखादं चुकीचं स्टेटमेंट झालं तर त्या बीजेपीच्या प्रमुखांना तोंड उघडायला पाहिजे का नाही? हे चुकीचं बोलतोय म्हणून ते मूक संमती देऊ लागलेले मित्रांनो. ह्या तुमचा आमदार असलं राजकारण 75 वर्षामध्ये आम्ही बघितलं नाही. एक मत सुद्धा राजकारणात महत्वाचं असतं. एक मत सुद्धा, एका मतात सुद्धा माणूस पडू शकतो, निवडून येऊ शकतो. हे भान त्या बीजेपी वाल्यांना नाही. हे तुमचा आमदार मुस्लिमांना म्हणतोय हिरवा नाग. आता ह्या नागानं काय करायला पाहिजे? नाग म्हणणाऱ्यातला समाजातला माणूस त्यांच्या वतीनं राहिलाय. हे लय आश्चर्य झालंय. मुस्लिमांनी काय करायला पाहिजे? नाग. अरे देशाचा नागरिक आहे ना मुस्लिम, त्याला नाग म्हणताय. ख्रिश्चनाच्या पादरीला मारणारा 11 लाख बक्षीस. ही काय लोकशाही आहे का? लोकशाहीला तिलांजली देण्याचं काम हे बीजेपी वाले करू लागलेले आहेत. गुंडगिरीला पोचण्याचं काम बीजेपी वाले करू लागलेले आहेत.
2 नंबरला पाठबळ देण्याचं काम हे बीजेपी वाले करू लागले आहेत. अरे 11 महिन्यामध्ये ह्या सांगलीमध्ये 59 मर्डर झाले का नाही? 59 मर्डर झाले. प्रशासनावर त्यांचा दबाव नाही, पोलीस यंत्रणेवर त्यांचा दबाव नाही, गुंडगिरीला पोचणं, अर्वाच्य भाषा बोलणाऱ्याला पोचणं, हे काय राजकारण म्हणायचं का? म्हणून मित्रांनो, ही इलेक्शन अतिशय महत्वाचे आहे. पैशावर जाऊ नका. माझ्या आई बहिणींना सांगतोय, 1,500साठी काय तिकडे वळू नका. आता ते पण बंद होणार आहे ते इलेक्शन झाल्यावर. अख्खा पगार आम्ही देतो तर आमची बायको आम्हाला मानणार 1,500 म्हणून तिकडे. पण पैसा कुणाचा वाटतात? ते आमचा पैसा वाटतात ना. तुमचे लाईट बिल, घरपट्टी, पाणीपट्टी, रस्त्याचा कर, गाडींचा कर हा तिजोरीच्याच मध्ये जातो आणि तिजोरी अशी वेगळ्या पद्धतीने उधळत चाललेत. कालचा सर्वे सांगतो, जागतिक बँक आहे वर्ल्ड बँकेमध्ये काँग्रेसच्या राज्यात भारत 9 नंबरला होता. 9 नंबरला. आणि 14 पासून भारत टॉपला गेलाय, 2 नंबरला गेलाय. एवढं कर्ज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ह्या बीजेपी वाल्यांनी केलेलं आहे मित्र. तरी सुद्धा कमळाचा नाद करू नका. कमळाचं एक वैशिष्ट्य आहे, कमळ फुललं की घो 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 करत भोंगा येतो मध्ये बसतोय. एकदा बसला की कमळ पाकळ्या मिटून घेतय, त्याचं खतच होतंय. खासदार साहेब 14 पासून आमचं खत झालेलं आहे. झाले का नाही सांगा ना रे? 14च्या पूर्वी आम्ही नोकरीला लागत होतो, सरकारी म्हणून पगार घेत होतो, रिटायर झालं पेन्शन घेत होतो का नाही? म्हणून आम्ही बंगल्यान गाड्या उडवत होतो. मोदी सत्तेत आले, कशा आले? अच्छे दिन आने वाले. आम्हाला वाटलं काय तर चांगलं करल, भरभरून मतं टाकली. 9 लाखाचा सोन्याचा कोटच घालून गडी बाहेर आला. 14 पासून मी त्या शिकलेल्या तरुणांना सांगतोय, हाय का तुम्हाला खात्री नोकरीची? लागलाच नोकरीला तर सरकारने म्हणून पगार आहे का? आणि रिटायर झालं तर पेन्शन आहे का? उद्ध्वस्त झाले आपण, उद्ध्वस्त. शेतकरी बांधवांनो, तुमची शेती राहत नाही आणि थोड्या दिवसात सगळे जागतिक भांडवलदार येऊ लागलेले आहेत. सेज नावाचा एक कायदा आहे, सेज नावाचा तो करार असा आहे, परकी भांडवलदाराला ह्या भागातली 100, 200, 500, 10-12 गावची जमीन जर पसंत पडली तर केंद्र सरकार परस्पर ती जमीन विकणार आणि बँकेचं पत्र तुम्हाला येणार. एवढं एकरानं पैसे तो येऊन पडल्यात, घेऊन जा. त्या करारामध्ये शेतकऱ्याची सही नाही. रायगडची 51 गावची जमीन विकली. पत्र आल्यानंतर एनडी पाटलांनी मोर्चे काढले, तो कज्जा कोर्टात आहे मित्रांनो. शेतकऱ्याची शेती राहणार नाही, तरुणाला शिकलेल्याला काम मिळणार नाही, लागलाच तर सरकार मिळून पगार नाही, रिटायर झालं तर पेन्शन नाही. मी त्या खोकावाल्याला दुकानदाराला सांगतो, एक दिवस तुम्हाला सगळं बंद करावं लागेल का? या तुमच्या मालाला मोठे मॉल येणार आहेत, मॉल येणार आहेत का नाही? सुई पासून मटणापर्यंत त्या मॉल मध्ये सगळी मिळणार आहे. मग कशाला पाहिजे पानपट्टी? कशाला पाहिजे ही दुकानं? हे सगळं भांडवलदाराच्या घशात ते घालत चाललेले आहेत. कर्ज काढायचं जागतिक बँकेचं ना अदानी ना अंबानीला कर्ज माफ करायचं, हे धंदे ह्या बीजेपी वाल्यांचे चाललेले आहेत. लोकशाहीला तो कलंक आहे माझ्या बांधवांनो. बीजेपी नावाचा पक्ष बारीक मासे खात खात मोठा झालाय, लक्षात घ्या. आणि महाराष्ट्रात 2 मासे लागल्यात गळाला. एक अजितदादाचं घड्याळ लागलंय आणि शिंदेची मशाल लागल्या. 2 पाठ लागलंय. हे दोघंही संपणार आहेत. ठासाचं चाललंयच. बहुजन समाज सत्तेत येऊ नये, आलाच तर प्रमुख स्थानी येऊ नये, त्याच्या हातात सत्ता जाऊ नये, ही नीती बीजेपी वाल्यांची आहे. जेव्हा केंद्रातलं सरकार बघा केंद्राचे कॅबिनेट मध्ये तुमचं कोण आहे का? सांगा एखादं नाव कॅबिनेट मध्ये. बीजेपीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हे साडी माळी तेली तांबडी कुस्ती नावी दंगर सुतार लवार कुंभार मांग महाडोर चांबारकी साडी गोसावी कैकाडी पाच मध्य मराठा कुणबी मराठा कोणच नाही. संघवालेच आहेत सगळे.
आहेत का नाही जानकर साहेब? जानकर साहेब, अनुभव घेऊन तुम्ही बाहेर पडला का ढकलला मला माहित नाही, पण अनुभव घेऊन बाहेर पडला. मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आपलं कोण नाही, संरक्षण मंत्री त्यांचाच. आणि राफेल उडवताना काय केलंय? लिंबूच ठेवलाय उडव मोठा राफेल. ही असली पिलावळ सत्यता पण आणल्या. आणि म्हणून एक मत सुद्धा तुमचं महत्वाचं आहे. एक मत महत्वाचं आहे. ते मत जाता कामा नये त्या कमळाच्या पिलावळीला. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, मी वेळ जास्त घेत नाही, कारण का मोठमोठी माणसं बोलणार आहेत. मी हात जोडून विनंती करतो की ह्या भूलतापांना बळी पडू नका. माणूस माणसात राहिला नाही, जात जातीत राहिना झाल्या. एक संघटन दुसऱ्या संघटनेच्या विरोधात उभी केली, ओबीसीना मराठ्याच्या विरोधात उभं केलं, दलिताच्या विरोधात उभा केलं. माणूस माणसाची तोंड बघणं झालं. अशा अवस्था बीजेपीच्या काळात झालेली आहे. ही अवस्था बदलायची असेल तर एकच हत्यार आहे, ते म्हणजे मत. तुम्ही मोर्चे, आंदोलन, निदर्शन कोणते वटत नाहीत, ते त्याला भीक घालत नाही. अरे 1.25 वर्ष शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसला का नाही? 1.25 वर्ष. घटना काय सांगते? एखादं मोठं आंदोलन जर राज्य लेवलचं, देश लेवलचं तयार झालं तर पंतप्रधानांसमोर जाऊन चर्चा करून ते आंदोलन संपवायला पाहिजे. 1.25 वर्ष शेतकरी बसला, 750 शेतकरी मेले का नाही? एक दिवस सुद्धा या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना चर्चेला गेलेला नाहीत. लोकशाही सांगते, ह्या देशाचा लोकशाहीचा खांब पत्रकार आहे. पंतप्रधानांनी पत्रकाराच्या समोर पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजेत, प्रश्नाला उत्तर दिली पाहिजेत. 14 पासून पंतप्रधानाच्या समोर नरेंद्र मोदी आलेला, त्याला म्हणायची का लोकशाही? हे सगळं वातावरण हुकुमशाहीकडे ते निघून चाललेले आहे. जागतिक लेवलला आपली पद ढासळलेली आहे, हे लक्षात घ्या. ते म्हणतात आर्थिक दृष्ट्या भारत 5 नंबरला आहे. खोट आहे ते. दरडोई उत्पन्नाचा सर्वे झालाय, भारत 144 नंबरला गेलेला आहे. दरडोई उत्पन्नामध्ये आपण 144 नंबरला आहे. आणि म्हणतात आम्ही 5 नंबरला. यार कुठं दिसतंय विकास, सांग ना. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, हे सगळा लोकशाहीला घातक पिलावळ त्यांनी तयार केलेली आहे. बहुजन समाजाला उद्ध्वस्त कसं करता येईल, त्यांना भिके कंगाल कसं करता येईल, शिक्षणापासून दूर कसं ठेवता येईल. अरे 15,000 शाळा, प्राथमिक शाळा बंद केल्या का नाही? JRला 15,000 शाळा बंद केल्या. आता पेपर वाचा, 20,000 शिक्षक कमी होत आहेत. आज सकाळ पुढारीला बातमी आहे, 15,000 शाळा, प्राथमिक शाळा बंद झाल्या. 20 लाख विद्यार्थी शाळेपासून वंचित राहणार आहेत. खेड्या पाड्यावर, वाड्या वस्त्यावर शाळा होत्या, अर्धा पोरं शिकत होती. क्रायटेरिया लावलाय, 20 विद्यार्थ्याच्या आज जर शाळा असेल ती बंद. अशा 15,000 शाळा बंद केल्या. काय ह्याचा अर्थ आहे? अरे अमेरिकेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे जात्या, एका विद्यार्थ्यासाठी एवढे शिक्षण महत्वाचं आहे. हे शिक्षण उद्ध्वस्त करण्याचं काम हे बीजेपी वाले करतात. कुंभमेळ्याला 14,000 कोटी दिलेत. माझ्या बांधवांनो, कुंभमेळ्याला 14,000 कोटीची तरतूद केल्या. आणि सायन्सच्या परिषदेला म्हटले पैसे नाहीत आमच्याकडे. सायन्सची परिषद जागतिक देश लेवलची आहे, त्याला पैसे मागायला गेल्यानंतर 100 कोटी फक्त मिळतील. आणि कुंभमेळ्याला 14,000 कोटी. अरे ते 14,000 कोटी शेतकऱ्याचं कर्ज माफ करा ना. शेतकरी सुखी राहील ना. सोनं महाग झालं, 1,30,000 तोळा. साहेब याच्यामध्ये डाव आहे त्यांचा. सोनं गरिबांनी घेऊच नाही, आणि गरिबांनी सोनं विकलंच पाहिजे. दर जास्त आला म्हणून गरीब विकायला सोनं, आणि 2 व्हीलर गाडी घ्यायला लागलाय. गाडी तरी हात मिळते म्हणून. तुमच्याकडे सोनं राहणार नाही. हे सगळं अतिशय भयानक राजकारण ते करू लागलेले आहेत. म्हणून माझ्या बांधवांनो, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. काय 1,30,000 तोळा सोना आहे का नाही? आणि सोन्यासारखं पीक मी कमावणारा शेतकरी उपाशी आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये बीजेपी बहुजन समाजाला उद्ध्वस्त करून पाहतोय. तेव्हा मी हात जोडून विनंती करतो, आज मी खात्रीने सांगतो, हे पॅनेल निवडून येणारच. कारण सगळे उमेदवार बोलके आहेत. बोलणाऱ्याच्या एरड्या विकतात, न बोलणाऱ्याचं गहू सुद्धा विकत नाही.
ती पट्टी आमच्या नानाने लावलेली आहे. चांगला नगराध्यक्ष तुम्हाला मिळणार आहे, लढाऊ आहे, पुरोगामी आहे, सगळ्याचा विचार करणार आहे. आणि मी का म्हटलं निवडून येणार, ह्या जिल्ह्याचा खासदार विशाल पाटील आज स्टेजवर असल्यामुळे हे सगळे उमेदवार निवडून येणारची मला खात्री आहे. त्यांच्याकडे जादू आहे. विशाल पाटील म्हणजे जादूची काढलीच आहे. त्यांच्या इलेक्शन मध्ये मी त्यांच्या विरोधात होतो, माझी बायको म्हणजे तू काय पण कर, पण मी विशाल पाटलांना मतदान करणार. घरात मला आमचा घरात विरोध, तुम्ही कुणाचाही प्रचार करा, मला विशाल पाटलाचाच आम्ही मतदान करणार, अशी ही जादू जिकांडे आज स्टेजवर आल्यामुळे जानकर साहेबांच्या मुशीतून तयार झालेली माणसं तिथं काय करू शकत नाहीत. आज जानकर साहेब इथं आल्यामुळे आज बहुजन समाज एक झाला या पॅनल निमित्तानं. भारत म्हणजे भूभाग नव्हे, भारत म्हणजे 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% ओबीसी, 13% SC ST, 7.5% अल्पसंख्याक, 10-12% हे सगळं ह्या पॅनेलनं साधलेलं आहे. सगळ्यांना घेतलंय. असा हा भारत तुम्हाला विजय करायचा आहे. कारण का पाया राजकारणाचा नगरपंचायत आहे, त्या पंचायतीमध्ये ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी हातात कप बशी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझं लाभलेलं वाचन पुरे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद.